नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज 8 मार्च महिला दिन. तर आज आपण महिला दिनाविशेष एक आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत, ज्यामध्ये ना साखर असणार आहे, ना क्रीम असणार नाही किंवा प्रिझर्वेटिव्ह असणार आहे. तर बिना साखरेचं आज आपण आईस्क्रीम बनवतोय. तर एकदम पौष्टिक असं आईस्क्रीम आहे आणि चवीला सुद्धा मस्त लागतं. तर ही पद्धत वापरून हे आईस्क्रीम नक्की करून पहा. उन्हाळा आला की आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय राहत नाही. बरं, तुम्ही डाएट वरती असाल तर डाएट वरती असाल तरी सुद्धा तुम्ही आईस्क्रीम खाताच. तर त्यांच्यासाठी खास हे आईस्क्रीम आहे. खास महिलांसाठी आज आईस्क्रीम मी बनवते आहे बिना साखरेचं. तर आज आपण एकदम मस्त असं चविष्ट आणि करायला अगदी सोपं आहे. तुम्ही पटकन हे आईस्क्रीम तयार करू शकता. यामध्ये नाही क्रीमचा वापर केलेला आहे, ना कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला आहे. तर एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम, 1 वाटी मखाने, अर्धा ग्लास दूध, अर्धी वाटी ओट्स, अर्धी वाटी खजूर, अर्धी वाटी डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि 2 चमचे कोको पावडर लागणार आहे. तर सुरुवातीला आपण हे दूध गरम करून घेऊया. आता आपण एका भांड्यामध्ये हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊया. काजू, बदाम, मखाणे, ओट्स, खजूर. गोडीसाठी इथे आपण साखर किंवा गुळ याचा वापर केलेला नाही. फक्त खजुराची गोडी जेवढी असेल तेवढीच या आईस्क्रीम मध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर डार्क कंपाऊंड चॉकलेट, यामध्ये सुद्धा गोडपणा असतो किंवा शुगर असते, त्यामुळे वेगळी साखर घालायची गरज नाही. यामध्ये साधारण 2 चमचे कोको पावडर. आता दूध आपलं गरम झालंय, त्याच्यावरती घालूया. हे सगळे पदार्थ या दुधामध्ये पूर्ण भिजले पाहिजेत, एवढं दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 1-2 तास आपल्याला हे सगळं भिजवून घ्यायचं आहे. जवळजवळ 2 तास झालेले आहेत आणि आपले हे सगळे पदार्थ छान भिजलेले आहेत. काजू बदाम हे चांगलं भिजलं पाहिजे, तरच एक छान असं याची एक ग्रेव्ही तयार होते. आता आपण हे सगळं या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि मस्त असं हे मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. एकदम क्रीमी अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मस्त असं क्रीमी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम असं बारीक हे मिक्सरवरती मी बारीक करून घेतलंय, वाटून घेतलेलं आहे. आता आपण या एका डब्यामध्ये काढून घेऊया. तर इथे माझ्याकडे हा प्लॅस्टिकचा डबा आहे, त्यामध्ये मी काढते. थोडस असं हा डबा हलवून हे आईस्क्रीम सेट करून घेतलं आणि आता आपण याच्यावरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूया. तुमच्याकडे चोको चिप्स असली तर घालू शकता. आता वरून हा फॉइल पेपर आणि झाकण लावूया आणि रात्रभरासाठी आईस्क्रीम सेट होण्यासाठी आपण हे फ्रीजर मध्ये ठेवूया. रात्रभर आईस्क्रीम मी फ्रीजर मध्ये ठेवलं आणि आपण झाकण काढून पाहूया. मस्त मस्त असं आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे. आता आपण स्कूप करून घेऊया.
एकदम छान क्रीमी होतं आईस्क्रीम, मऊ होतं. आणखीन एक स्कूप काढून घेऊया. मस्त तुम्ही पाहू शकता, एकदम छान असं क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. एकदम पौष्टिक असं आईस्क्रीम आपलं तयार होतं. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तुम्ही जर डाएट करत असाल तर हे आईस्क्रीम तुम्ही बिनधास्तपणे खाऊ शकता. एकदम छान अशी ही रेसिपी आहे आणि मनसोक्त खाऊ शकता. वरून थोडंसं डेकोरेशन आपण करून घेऊया. मुलांना तर असं आईस्क्रीम खूप आवडेल. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. आजची आपली महिला दिन विशेष ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.